शेतकऱ्यांच्या संपाचा आजचा 5वा दिवस आहे आणि संपाच्या 5व्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करत आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। 1 जूनला सुरू झालेला शेतकऱ्यांचा संप आता वेगळंच वळण घेताना दिसतोय। मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर देखील शेतकरी अजूनही संपावर ठाम आहेत। दरम्यान ज्या गावातून शेतकऱ्यांच्या संपाचा श्रीगणेशा झाला, जे गाव शेतकऱ्यांच्या संपाचं केंद्रस्थान होतं, त्या गावाऐवजी आता नाशिक हे शेतकऱ्यांच्या संपाचं केंद्रस्थान होण्याची शक्यता आहे। कारण नाशिकमध्ये काल शेतकरी नेत्यांची बैठक झाली। या सभेत पुढचे 4 दिवस संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या कोर कमिटीनं संप मागे घेतल्याचं जाहीर केलं। त्यानंतर आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी इतर शेतकरी नेते आता पुढे सरसावलेत। नाशिकमधील बैठकीत बुधाजीराव मुळीक, अजित नवले, रामचंद्र बापू पाटील आणि रघुनाथदादा पाटील इत्यादी नेते हजर होते। मुख्यमंत्र्यांनी आश्वासनाऐवजी अंमलबजावणी करावी अशी मागणी या बैठकीतल्या शेतकरी नेत्यांनी केली आहे। तसंच 8 तारखेला नाशकात होणाऱ्या राज्यव्यापी परिषदेत आंदोलनाची पुढची दिशा देखील ठरवणार असल्याचं समजतंय। तेव्हा आज महाराष्ट्र बंदची हाक शेतकऱ्यांकडून देण्यात आलेली आहे आणि या बंद संदर्भातली सगळी सविस्तर माहिती देण्यासाठी जिथून खरं तर शेतकरी संपाला सुरुवात झाली त्या नगरमधल्या पुणतांब्यातून कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। आता जे केंद्र बनलेलं आहे शेतकऱ्यांच्या संपाचं नाशिक, तिथून सागर वैद्य आपल्याला माहिती देईल। सोबतच पुण्यातून आपल्यासोबत मंदार गोंजारी आहे। सुरुवातीला जे केंद्रस्थान झालेलं आहे नाशिक, तिथे जाऊया सागर वैद्यकडे। सागर, काय तपशील आहे तुझ्याकडे? आज महाराष्ट्र बंदची हाक शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे। काल दुपारून जी बैठक नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली त्यामध्ये राज्यभरातले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यातल्या गावागावातून शेतकरी यासाठी इथे आलेले होते। या बैठकीमध्ये जो ठराव पास करण्यात आले त्याच्यामध्ये आजच्या महाराष्ट्र बंदचा प्रामुख्याने उल्लेख आहे। त्याच्यामुळे आज नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः तुम्हाला सर्वत्र कडकडीत अशा पद्धतीचा बंद पाहायला मिळू शकतो। चक्काजाम आंदोलन जाहीर करण्यात आले आहे, त्याच्यामुळे रस्त्यांवर वाहनं फिरू द्यायची नाही असा आंदोलकांचा पवित्रा आहे। त्याच्यामुळे आज दिवसभर जे आहे आतापर्यंत केवळ बाजार समित्यांमध्ये असलेलं आंदोलन आता हे रस्त्यावर येईल अशी शक्यता आहे। कारण मोठ्या प्रमाणावर या संपाला, चक्काजामला गावागावांमधून समर्थन मिळू शकतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आता प्रशासनही सज्ज झालं आहे। 1000पेक्षाही अधिक पोलिसांचा बंदोबस्त नाशिकमध्ये तैनात करण्यात आला आहे। अनेक जे मुख्य आंदोलक नेते आहेत त्यांच्यातल्या अनेक जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे, काहींची धरपकड करण्यात आली आहे। अशी मोठी एक वातावरण निर्मिती जी आहे या संपाची ती नाशिकमध्ये झालेली आहे। बाजार समितीचं जर आपण बोललो तर आजही नाशिकच्या आणि इतर बाजार समित्यांमध्ये एकही शेतकरी आपला शेतीमाल घेऊन विकायला आलेला नाही। त्याच्यामुळे आजही या बाजार समित्या ज्या आहेत त्या ओस पडलेल्या आहेत। रेश्मा, सागर, तू आपल्यासोबत राहास। जिथून या शेतकरी संपाला सुरुवात झाली त्या नगरमधल्या पुणतांबा या गावामध्ये आता आपण जाऊयात। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत तिथे। कृष्णा, पुणतांब्यात कशा पद्धतीने महाराष्ट्र बंदची शेतकऱ्यांकडून तयारी करण्यात आलेली आहे? नेमकं काय काय घडणार आहे आज पुणतांब्यामध्ये? रेश्मा, पहिल्या दिवशी शेतकरी संप जो पुकारलेला होता 1 तारखेला, अगदी असंच वातावरण जे पुणतांब्यामध्ये पाहायला मिळतंय। ज्या चौकात दूध विक्रेत्यांची गर्दी होती तिथे अजिबात गर्दी पाहायला मिळत नाही। मात्र दुसरं आज एक गोष्ट नवीन पाहायला मिळते की पुणतांब्यातले जे दुकान आहेत जे उघडे असायचे मात्र ते देखील आता पूर्णपणे बंद असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज पुणतांब्याचा आठवडी बाजार आहे। पुणतांबा हे जवळपास 14,000 लोकसंख्या असलेलं गाव आहे। याचा आठवडी बाजार खूप मोठा भरतो, मात्र तो देखील आज भरणार नाही असं या ठिकाणी संपकरी शेतकरी जे आहेत त्यांनी घोषित केलेलं आहे। दुसरीकडे डॉक्टर अजित नवले जे आहेत ते आज या गावामध्ये येतील। जे कोर कमिटीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते ते आत्मक्लेश करणार आहेत की या कोर कमिटीमध्ये मी होतो आणि त्यामुळे या पुणतांब्यामध्ये 1 तारखेपासून वेगवेगळी आंदोलनं जी आहेत ते पाहायला मिळाली। काल अगदी शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध करत मुंडन देखील केलं होतं। त्यामुळे पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी जे मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या मान्य नाहीत असं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे पुणतांबा आज कडकडीत बंद पाहायला मिळत आहे। भाजीपाला, दूध कसल्या प्रकारची विक्री होत नाही, त्याचबरोबर इतर किराणा साहित्य किंवा इतर जी दुकानं आहेत ती देखील आता तरी पूर्णपणे बंद दिसत आहेत। खरं तर यावेळी ही सगळी दुकानं, हा रस्ता आहे पुणतांबा म्हणजे शिर्डी आणि श्रीरामपूरच्या मार्गावरचा, त्यामुळे इथे वर्दळ पाहायला मिळते नेहमीच, मात्र आता ती सध्या पाहायला मिळत नाही आणि आठवडी बाजार देखील आजचा पूर्णपणे बंद असेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। रेश्मा,
निश्चित कृष्णा, तू आपल्यासोबत राहास. यानंतर आपण पुण्याला जाऊयात. मंदार गोंजारी आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मंदार, आतापर्यंत गेल्या 4 दिवसांपासून शहरातल्या लोकांना या शेतकऱ्यांच्या संपाची झळ बसत होती आणि आज तर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. रेश्मा, आता सागर आणि कृष्णानी ते ज्या ठिकाणी आहेत तिथली परिस्थिती जी सांगितली तशी परिस्थिती पुण्यामध्ये पाहायला मिळत नाही. या बंदचा परिणाम अद्यापपर्यंत तरी पुण्यामध्ये कोणत्याही प्रकारे पाहायला मिळालेला नाही. पुण्यातील भाजीपाल्याच्या आवक जी होते त्या आवकीवरती परिणाम नक्कीच झालेला आहे. मात्र सामान्यांना त्याचा कोणताही फटका बसताना आज आपल्याला दिसत नाही, कारण काल पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक झालेली होती. आपण आता आहोत पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि या बाजार समितीमध्ये बऱ्यापैकी हालचाल, बऱ्यापैकी लोकांचं येणं जाणं किंवा इथं व्यवहार होत असल्याचं आपण पाहू शकतो. परंतु या व्यवहारांवरती परिणाम हा नक्की झालेला आहे. आज या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत 339 वाहनांमध्ये भाजीपाला आणि फळफळावळ आणण्यात आलेला आहे. याच्या ऐवजी एरवी ठिकाणी 1200-1300 वाहनांमधून भाजीपाला दररोज येत असतो, म्हणजे जवळपास 70% परिणाम भाजीपाल्याच्या आवकीवरती झालेला आहे. मात्र काल आणि परवा दुपारनंतर जो भाजीपाला आला तो शहरामध्ये छोट्या व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी नेलेला आहे. दुधाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तशीच परिस्थिती आहे. काल आणि परवा मोठ्या प्रमाणात दूध पुण्यामध्ये आलं आणि त्यामुळे लोकांना आजच्या या संपाची किंवा महाराष्ट्र बंदची कोणती झळ पुण्यामध्ये बसेल असं वाटत नाही. मात्र भाजीपाल्याच्या आवकीवरती परिणाम झाला, याचा परिणाम कदाचित उद्या किंवा परवाही पाहायला मिळू शकतो. रेश्मा, दुसरी महत्वाची बाब म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, खेड, मनसर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होत असल्याचं आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं होतं. त्या ठिकाणी वाहनांवरती किंवा दूध टँकरवरती हल्ले होत होते शेतकऱ्यांकडून. मात्र परवा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली, 58 जणांना अटक केली. त्यानंतर तिथलंही आंदोलन जे आहे ते थंड पडल्याचं आपण पाहतो आहोत. खास करून आळेफाटा हा जो भाग आहे तो नगर आणि कल्याण रस्ता त्या ठिकाणी जोडला जातो. तिथून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची वाहतूक होते मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासाठी. तिथे आज काय परिस्थिती असेल हे पाहणं महत्वाचं असेल. पोलिसांचा बंदोबस्त जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यासाठी तैनात करण्यात आलाय आणि संपाचा परिणाम पुण्यावरती आणि पुण्यातून होणाऱ्या वाहतुकीवरती होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घेतल्याचं चित्र इथं पाहायला मिळत आहे. रेश्मा, निश्चित मंदार, सध्या या बंदचा शहरांमध्ये फारसं चित्र बघायला मिळत नसलं, परिणाम झालेला बघायला मिळत नसला, तर आत्ताचे कुठे 7 वाजलेले आहेत. इथून पुढे आता महाराष्ट्रभरात काय चित्र बघायला मिळतं ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंदार, कृष्णा आणि सागर तिघे आपल्याला या 3ही ठिकाणांहून माहिती देत होते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल.